गाइस आता आम्ही ज्या लोकेशन वर आलेले ना सेम निंबादेवी सारखं पण एवढं सुंदर आहे ना हे बघा। आता आहे ना मस्त तिथे जाऊ, बघू ओलो होता येईल की नाही आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही ह्या डॅमला कधी आलेले की। गाइस तर फायनली आम्ही पोहोचलेले वर्टी धरणवर आणि माझ्या मागे हे बघा किती सुंदर नेचर आहे, किती सुंदर हा डॅम आहे। वरचा व्ह्यू बघा किती किती सुंदर व्ह्यू येतोय बघा, एकदम म्हणजे सनसेट होतोय आणि डोंगर जसे आपण इमॅजिन करताना। जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व, होप सो तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस मी आलो होता जळगावला, तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलंच असेल। आज आहे संडे आणि आज आम्ही चाललेले निंबादेवीकडे। एक अजून डॅम आहे जो जास्त लोकांना माहिती नाही आहे, सो आम्ही तिथे चाललेले, आमची पूर्ण फॅमिली आहे आणि तिथे जाऊन मस्त पाण्यात वगैरे खेळणार आहे। वडरी डॅम म्हणून एक डॅम आहे त्या साईडला, सो बस आम्ही तिथेच चाललेले आहे। आणि आता 4 वाजून 10 मिनिटं झालेले आहे। मी आहे, वेद आहे आणि मम्मी आहे, पप्पा येत नाही आहे। पप्पांच्या पायाला लागलेले आहे ना, तर त्यामुळे पप्पांना जास्त चालता म्हणजे पाय दुखतोय पप्पांचा, त्यामुळे येत नाही पप्पा। मी काय ठेवलं रे बॅगमध्ये, सॉरी डिक्कीत काय ठेवलंय, कपडे। तू डायरेक्ट अशी वरतून खाली उडी मारणार आहे का? मला निंबादेवीला पण जायचं होतं, पण वडरी डॅम एक म्हणजे काकांनी सांगितलं तर ते म्हणे की सगळेजण तिथेच जाऊ। आम्ही निंबादेवीला आधी पण जाऊन आलेले, निंबादेवीला नेक्स्ट वीक मध्ये जाऊन येऊ कधीही। मागे काकांनी त्यांची कार पण आहे, काय म्हणता काका? मजेत एकदम चलताय ना? कोण कोण येतं आमच्या कार मध्ये आता? चला, शीतल काकू आणि निहान का? गाईस तर या डॅम बद्दल आहे ना काकांनी सांगितलेलं आहे। काका या डॅम बद्दल मला पण सांगा ना, मला पण नाही माहिती। नाही का? पहिल्यांदा। अच्छा, म्हणजे तुमचे फ्रेंड जाऊन आले? हा, म्हणजे चांगलं 4 वर्षापूर्वी जाऊन आले वडरी। 4 वर्षापूर्वी? नाही, आता जस्ट पेपरात माहिती आली होती ना त्याबद्दल। हो का? काय मला नाही माहिती ना, कारण की म्हणजे एवढं कोणी तिथे गेलेलं नाही ना, रील्स बनवलेला आहे ना, ब्लॉग बनवलेले जसं निंबादेवीला बनवलेलं आहे म्हणून। तर आता आम्ही तिथे चाललेलं आहे आणि माझ्या ह्याच्याने मी तुम्हाला पण सांगतो, जर चांगलं असेल तर गाईस खरंच तुम्ही पण जा। आधी जाऊ आपण तिकडे, मग बघू। मम्मी कुठे गेली? बोलव दादू लवकर। होतं काय ऍक्च्युअली ना, आमच्या कार आहे ना म्हणजे 4 सीटर आहे, 4 और 5 सीटर याच्यात आरामात बसून जाता आणि आमच्या फॅमिलीमध्ये मेंबर खूप जास्त आहेत ना, एकदम दाबून दुबून बसावं लागतं। एका याच्यात 3 जण आणि इथे संदीप काका असे तुम्ही एकदम असे तयार झाले, डायरेक्ट आपण लॉंग ट्रिपला चाललेले। हाय हाय, तुम्ही पण करा रे। ममुराबादला थांबलेले, इथे चहाचा एक ब्रेक घेत आहे। कोण कोण घेत आहे चहा? हिला काबरं घेऊन आले तुम्ही? हिची काय गरज आहे तिथे? माझी गरज आहे, मला ब्लॉग बनवायचं, मला दाखवायचं आहे। तुझी काय गरज आहे आता तू सांग? नाही, माझ्याशिवाय होणार का मला ब्लॉग? मग आरामात। आजी नाही आली? आशा आजी येत आहे, येत आहे ते मागच्या कार मधून। ते कुठे गेले सगळे? तिकडे। चाय चाय चाय, भावसारखी चाय चाय। त्याच्यात थोडीशी टाका। कोण? आता मूड चेंज झाला माझा, मी थोडीशीच घेतोय। आता फॅमिली आमची पूर्ण झालेली आहे, सो निघते पण आलेले। आता पुन्हा निघतो कारण की उशीर झालेला, आताच 4:30 झालेले। उघड उघड उघड। अच्छा, ये दादा या, बसा। आता आम्ही पोहोचलेले यावल गावामध्ये। थांबा रे, थांबा ना। तर गाईस आता आम्ही पोहोचलेले यावल गावामध्ये आणि तिथून वडरी गावात आम्ही जाता आहे। यावल गावामधून वडरी गावात जायचं आणि मग असा रोड लागतो, एकदम बारीक आहे, अशा रोडाने जायचं। आजूबाजूला एकदम शेत, रस्ता एकदम सध्या खराब भेटलेला आहे। आधी चांगला होता, आता एकदम खराब आहे। चांगलीच गर्दी दिसते पुढे, तेच तर नाही ना?
वडरी डॅम आहे. वडरी डॅम इथे नसेल, पुढे असेल तो. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही वडरी गावाच्या एकदम पुढे निघालेलो आहे आणि एकदम म्हणजे खूप मध्ये आहे. आणि या साईडला कसं सातपुडा पर्वत आहे ना, त्यामुळे इथे पाऊस पण खूपच पडतो. आणि आमच्या जळगावला काहीच पाऊस नाही होता, इथे लगेच पाऊस पडलेला दिसतोय. थंड थंड वाटतं इथे. जे पाणी दिसतंय ना या साईडला ते डॅमचंच पाणी. आणि बघा किती भारी वातावरण आहे, म्हणजे व्ह्यू किती छान आहे इथून. आणि समोरच सातपुडा पर्वत आहे. वडरी गावाच्या खूप पुढे आहे, म्हणजे कमीत कमी तुम्ही यावल मधनं तुम्हाला यायला 10 ते 15 किलोमीटर हा डॅम लागेल. माझा चष्मा पूर्ण फॉगने भरून गेला, एसी चालू होती केव्हाची. पुसावं लागेल आता. गाईस आता आम्ही ज्या लोकेशन वर आलेले ना सेम निंबादेवी सारखं पण एवढं सुंदर आहे ना. हे बघा गर्दी तर आहे इथे, पण भाई काय सुंदर आहे यार. बट हो जास्त खोल नाहीये, एकदम भारी वाटतंय. गर्दी तर आहे यार इथे, म्हणजे माहिती आहे बट जास्त लोकांना नाही माहिती. किती सुंदर आहे ना. फायनली इथे कारला पार्क केलेलं आहे आणि पार्किंग साठी पण भारी जागा आहे इथे, एकदम मोठी आहे. आणि त्यानंतर तिथे एक होतं, इथे एक आहे आणि या साईडला एक आहे. ते असे स्टेअर सारखं. आणि एकदम भाई व्ह्यू आहे ना, व्ह्यू एक नंबर आहे. पावसाळ्यात आले ना खूपच मजा आहे. चला आता जाऊ वरती. पडा पडा पडा. ओ नाही सांगितलं काय म्हणताय लवकर. हे बघा आपलं सातपुडा पर्वत किती सुंदर दिसतं ना पावसाळ्यामध्ये. जेव्हा पाऊस पडून जातो जेव्हा ग्रीनरी होते तेव्हा एवढं सुंदर दिसतं आपलं सातपुडा पर्वत. गाईस आता आहे ना मस्त तिथे जाऊ, बघू ओलो होता येईल की नाही. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ह्या डॅमला कधी आलेले का, ह्या धरणाला कधी आलेले का. खूपच सुंदर. जर नसतील आले ना तर लवकरात लवकर या इथे आणि हा व्ह्यू एन्जॉय करा, बिकॉज हे पावसाळ्यातच चांगलं दिसतं. आम्ही मागे राहून गेले होते ना, काकून ते सगळे ते तिथे चालले गेले. हो इथे भिजायला पण लागले, ओलं पण होत आहे. हे येता थांबा, येता आम्ही पण. गाईस तर फायनली आम्ही पोहोचलेले वरटी धरणवर. आणि माझ्या मागे हे बघा किती सुंदर नेचर आहे, किती सुंदर हा डॅम आहे. तिथे सातपुडा पर्वत आहे आणि त्या पर्वतामधून हे पाणी येतं आहे. हा एवढा डॅम आहे. आणि त्यानंतर इथे आहे ना मस्त असं बसायला स्टेअर्स पण आहे. इथे 3 आहे, त्यानंतर पुढे जाऊन तिथे 3, मग तिथे 3, अशा खूप आहे इथे. निंबादेवीला आहे ना मे बी मी जेवढं मला आठवतं अशा एकदम कंटिन्यू आहे आणि 15 ते 20 आहे अशा त्या. इथे असे वेगवेगळे टप्पे पडलेले. बाकी एकदम भारी भारी वाटतंय यार इथे आल्यानंतर. तर काकान ते तर तिथे बसून पण गेले. आफ्रिका वाटतंय काय. बरं काय कसं वाटतंय, छान वाटतंय का काकू. एकदम भारी, मस्त मजा वाटते. निंबादेवी हा ग्रीनरी तर एकच नंबर. मला म्हणून हे सातपुडा पर्वत आवडतं, ग्रीनरी. त्यानंतर एवढं पाणी. आता हे नाही माहिती आहे किती खोल आहे म्हणून इथे नाही जाते आम्ही. काय गरमी आहे, पाऊस पडून पडून हैराण झालो होतो, आता गरमीने हैराण झालोय. कसं आहे पाणी, खारट आहे का, समुद्रातलं येतंय का. चला बसू. निंबादेवीला आता पुढच्या हप्त्यात जाईल ना. वाईड अँगल वर येऊ का.
तर हे होतं वर्डी धरण आणि हे बघा हे पण जास्त खोल नाही आहे, पाय टेकताय खाली. बाई किती सुंदर व्ह्यू आहे. तिथे फॉग पण येतोय. सी आता तर आम्ही चालले इथून बिकॉज अंधार पडण्याच्या आत आम्हाला निघायचं इथून. आम्ही इथे आलेच 6:15 वाजता, म्हणजे आम्हाला निघायलाच उशीर झाला, त्यामुळे आम्हाला लवकर जावं लागतंय, नाही तर आम्ही थांबले पण असते. तर मला अजून इच्छा इथे थांबायची, मग ओलं व्हायची, पण आता हे सगळे निघताय. कानात पाणी चाललं त्याला आता. चला आता जाऊ परत. इथे ना शेवाळे तर आरामात पाय ठेवावं लागतोय. आताच होता तेवढ्यात याच्याकडे लक्ष गेलं. हे कशासाठी लावलेलं आहे काय माहिती, मे बी फिशसाठी पण लावलं असेल असं वाटतंय मला. बघा ना, खास त्याच्यासाठी बनवलेलं आहे. बट फिश तर तिथे असतील मोठ्या मोठ्या. हाश यार, खूप कमी वेळासाठी आले यार आम्ही. यायचं नाही तर इथे तर मित्रांसोबत यायचं, म्हणजे मित्र कसे एकदम टाईम म्हणजे एकदम टाईमपर्यंत राहू शकतात. आता फॅमिलीला कसे आपल्याला अंधार पडण्याच्या आत इथून निघावं लागेल. बट हो, बाईकवर आणि कारमध्ये यायचं खूप फरक पडतो. बाईकवर यायचा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो, कारने यायचा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो, फॅमिलीसोबत यायचा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो, फ्रेंडसोबत यायचा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. गाईज फायनली पाण्यात खेळून आलेले आणि फ्रेश वगैरे पण झालेले एकदम मस्त, आणि कपडे वगैरे पण चेंज केलेले. आणि समोरचा व्ह्यू बघा, किती किती सुंदर व्ह्यू येतोय बघा. एकदम म्हणजे सनसेट होतोय आणि डोंगर जसे आपण इमॅजिन करताना आपल्या डोक्यात सेम तसाच व्ह्यू आहे समोर. आणि इथे खेळगाव पण आहे ना, एकदम भारी वाटतंय. ते लाईट वगैरे सुरू आहे त्या गावातले, आणि त्यानंतर सनसेट होतोय, डोंगर एकदम भारी. चला चला आम्ही निघालेले पुन्हा जळगाव जाण्यासाठी. आणि बघा किती मस्त वातावरण आहे, व्ह्यू एक नंबर आहे व्ह्यू. आणि रस्ता आहे ना खूप म्हणजे खूप कठीण रस्ता इथे येण्यासाठी, म्हणजे खड्डे खूप आहे बस, बाकी काही नाही. आणि तुम्ही विचारून येऊ शकता की डॅम कुठे, बरोबर सांगतील लोक गावातले. असा एकदम वडरी गावात यायचं, पहिले यावलला यायचं, नंतर वडरी गावात यायचं. हा भाई इकडे झालीच असते ना, मग आपल्याकडनं बी झाली ना सिटी, हेच आणायला लागली असती क्रेन. गाईस आता आम्ही आलेले हॉटेलला जेवण करायला. डॅमवरून आम्ही घरी आले होते. घरून आता पप्पा पण आहे सोबत. पप्पांच्या पायाला लागलं होतं म्हणून पप्पा डॅमवर नाही आले होते. पण आता आम्ही 4 जण आलेले हॉटेलला मस्त जेवायला. तर पिझ्झा वगैरे आलेला आहे. आणि इथे ना हे असं हॉटेल आहे की जिथे अनलिमिटेड फूड भेटतं, काही अमाऊंट देऊन पर पर्सनचे. सो आता आम्ही तिथे झालेले आहे. बाकी मम्मी काय करते हे असं हे आपण ते पिझ्झावर ते टाकतो ना चिली फ्लेक्स, आणि ते मम्मी त्याला असं डुबवून. होय चीजवाला पिझ्झा आहे हा. दादू तारे तुटता इथे. अरे हे मम्मी साईडला साईडला टाकला मम्मीने चीज तोडून. आलेला आहे 3रा प्रकारचा पिझ्झा. आता म्हणजे 3rd टाईपचा पिझ्झा आहे. 2 तर खाल्ले आम्ही. काय हे पप्पांची इच्छा होती आज इथे यायची. पप्पा बोलले होते जेव्हा आर्यन येईल मुंबईवरून तेव्हा आपण सगळे इथे जाऊ म्हणे. ते रील्स वगैरे येत राहतात ना प्रमोशनचे वगैरे, तर मग पप्पांनी बघितली होती इथली रील. आता आले आम्ही.